कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। ज्ञानेश्वर गोरे उपस्थित आहेत। आता या स्पर्धेत आलेले हे 8 संघ आहेत, हे 8 संघ बक्षीस पात्र ठरलेले आहेत। ज्ञानेश्वर गोलवे, श्रीराम गडाप, सत्यनारायण नवेगाव, टीबीएम कारावे, जुंदार क्रीडा मंडळ पोहनाड, नवतरुण कारावे, गावदेवी वावे, मरिदेवी धेरण, हे 8ही संघ या ठिकाणी बक्षीस पात्र ठरलेले आहेत। ग्राउंड नंबर 1 वर ज्ञानेश्वर गोलवे, श्रीराम गडाप दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत। सामनाधिकारी चला आपण ताबडतोब यायचा सामना चालू करून घ्यायचा आहे। ग्राउंड नंबर 2 चा सामना चालू झालेला आहे। ग्राउंड नंबर 3 वर सत्यनारायण नवेगाव ग्राउंड नंबर 3 वर जुंदार क्रीडा मंडळ कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। क्रीडा मंडळ पोहनाड, नवतरुण कारावे, ग्राउंड नंबर 3 चा धावा घ्यायचा आहे। ज्ञानेश्वर गोलवे विरुद्ध श्रीराम गडाप, जो जिंकणार तो उपांत्य फेरी खेळण्यास पात्र ठरेल। अर्थातच सेमीफायनल कोण होईल या स्पर्धेचा भाग्यविधाता, कुणाच्या दारी आणि कुणाच्या मध्येही हा भव्य दिव्य भगवान संघ जाणार। लाइन में ग्राउंड नंबर 1 वर लाइन में आहेत ना, ग्राउंड नंबर 1 वर जे लाइन में नाणेफेक केली जाते दोन संघांमध्ये। ग्राउंड नंबर 2 चा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी सत्यनारायण नवेगाव आणि टीबीएम कारावी दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयारीत राहायचं आहे। या स्पर्धेत भव्य दिव्य बक्षीस आहे। क्वार्टर फायनल मध्ये पराभूत झालेल्या संघाला सुद्धा बक्षीस मिळणार आहे। कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। नाद केला पण वाया नाही गेला असे मला तरी ते म्हणावं लागेल। सुरुवात होते या सामन्याला। एकीकडे आहे ज्ञानेश्वर गोलवे तर दुसरीकडे श्रीराम गडाप। क्रीडांगण नंबर 2 वर आहे मरिदेवी धेरण विरुद्ध वावे।